जेलसी म्हणजे लव आहे का? लेट्स फिक्स दॅट. जेलसी म्हणजे लव नाही. इट्स फिअर, प्युअर फिअर. फिअर ऑफ लुझिंग समवन, फिअर की मी इनफ नाही, फिअर की कोणी बेटर येईल आणि मला रिप्लेस करेल. पण खरी प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? यू डोंट ट्रस्ट युअर सेल्फ. सेक्युअर पर्सन असा विचार करतो, इफ दे रिस्पेक्ट मी दे स्टे, इफ दे डोंट आय लिव्ह. सिम्पल. पण इनसिक्युअर पर्सन काय विचार करतो माहिती आहे? ओव्हर थिंकिंग करतो. ती कोणाशी बोलली, तो ऑनलाईन का आहे, माझ्याशिवाय हॅपी का दिसतो, देन व्हॉट, फोन चेक, कंट्रोल, रेस्ट्रिक्शन्स, आणि मग रिलेशनशिप टॉक्सिक होतं. नाव लिसन केअरफुली. जेलसी डझंट प्रोटेक्ट लव्ह, इट डिस्ट्रॉयज इट. आता एक एक्झाम्पल बघ. तुझ्या पार्टनर फ्रेंड्ससोबत कॅज्युअली बोलतोय, बस. रिॲलिटी काय आहे? नॉर्मल कन्व्हर्सेशन. पण तुझं माइंड काय स्टोरी बनवतं? समथिंग इज रॉंग, दे माईट हॅव मी, दे माईट लिव्ह मी, आणि तिथून सुरू होतं ओव्हर थिंकिंग. इनसिक्युरिटी, जेलसी यांच्यामधलं डिफरन्स समजलं? लव म्हणजे ट्रस्ट प्लस रिस्पेक्ट, जेलसी म्हणजे फिअर प्लस कंट्रोल. सो नेक्स्ट टाइम जेलसी वाटली, डोंट रिॲक्ट इमिजिएटली. आस्क युअर सेल्फ, दिस इज रिअल ऑर जस्ट माय इनसिक्युरिटी टॉकिंग? बिकॉज ट्रूथ अनकम्फर्टेबल आहे. प्रॉब्लेम कदाचित तुझ्या पार्टनरमध्ये नाही, तुझ्या विचारांमध्ये असू शकतं. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये विचारपूर्वक निर्णय घेणं खूप गरजेचे असतात.